नमस्कार, माझं नाव कंचन आणि आज आपण बोलणार आहोत माझ्या मागच्या टॉपिकविषयी, जिथे मी बोलले होते हाऊ टुडेज मेन इज चेंजिंग, इज इव्हॉल्विंग. येस दे आर. जनरेशन्सचं जे कंडिशनिंग झालं आहे पुरुषांवर, की त्यांनी त्यांच्या वडिलांना बघितलं आहे, ते दरवेळेस म्हणायचे तू मर्द आहे, तू थोडी रोएगा, तुला तर स्ट्रॉंग राहायचं आहे. अरे आपण तो मॅस्क्युलिन एनर्जी में आपण रोते नाही आहे, आपण इमोशनल सपोर्ट पण देत नाही. पण बहुतेक आजच्या स्त्रीला ते नको आहे ना, कारण तिने बघितलंय की माझ्या आईने एवढं स्ट्रगल केलं आहे, मी ते करणार नाही. आणि आजचा पुरुषला हे माहिती आहे, कारण त्यांनी पण त्याच्या आईला स्ट्रगल करताना पाहिलं आहे कुठं ना कुठं तरी. कारण आज सगळे प्रोव्हायडर आहेत, आपण स्वतःसाठी कमवून खाऊ शकतो एवढं आज आपण प्रत्येकजण कमवतो. मग नक्की आज आपण लग्न का करतोय? आपण लग्न करतोय एका पार्टनरसाठी. आज कोणाला पण कंपॅनियनशिप, पार्टनरशिप हवी आहे. तिचं तू माझे फिलिंग्स समजून घेईल, मी तुझे फिलिंग्स समजून घेईल, इमोशनली कम्युनिकेट करू, ओपन अप होऊ. आणि हेच तर पाहिजे आजच्या स्त्रियांना. आणि आजचा पुरुष एका स्ट्रॉंग वुमनच्या साईडला थांबून हे सगळं करत आहे. येस, दे आर डुईंग इट. कारण वी ऑल नीड अ पार्टनर, राईट? हे जनरेशनल ट्रॉमा आणि जनरेशनल कंडिशनिंग, हे पॅटर्न्स, वी आर ब्रेकिंग इट. आणि मी तर असं म्हणेल की ही आपली फर्स्ट जनरेशन असेल जिथं मेन अँड वुमन बोथ आर हिलिंग. बोथ आर हिलिंग. तुमचं काय बोलणं आहे याच्यावर? तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा, मला आवडेल. प्लीज कमेंट. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.